नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। विधानसभा निवडणूक तोंडावर आहे, अशातच आता जागा वाटपाच्या चर्चांना उधाण आले आहे। कोणता पक्ष किती जागांवर निवडणूक लढणार याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे। अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी किती जागांवर लढणार याचा आकडा सांगितला आहे। आपल्याकडे असणाऱ्या 54 जागांवर तर आपण लढायचं आहे, पण एकूण 60 जागांवर आपल्याला काम करायचं, असं अजित पवारांनी सांगितलं आहे। मुंबईत काल संध्याकाळी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। या बैठकीत अजित पवारांनी हे सूचक विधान केलं आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक जण पक्षांतर करण्याची शक्यता आहे। अशातच अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षात अनेक जण प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे। मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार जिसाण सिद्दकी, नाशिकच्या इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर, अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुलभा खोडके हे काँग्रेसचे आमदार आपल्या सोबतच आहेत, असं अजित पवार म्हणाले। त्यामुळे काँग्रेसचे 3 आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचं आता निश्चित झालं आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार, राष्ट्रवादी करमेळाचे आमदार संजय मामा शिंदे देखील आपल्यासोबत असल्याचा दावा अजित पवारांनी केला आहे। त्यामुळे आता मागच्या काही दिवसांपासून या नेत्यांच्या पक्षप्रवेशाची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती, पण अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा दावा केल्याने त्यांच्या नेत्यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला आहे। आता पक्षप्रवेश कधी होतो हे पाहावं लागणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते, आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।